साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाका ऑफर। आता बंगलो खरेदी करा, तोही फ्लॅटच्या दरात। कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण। आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर। आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। मालवणातील काही महिलांनी मालवणातीलच 2 महिलांविरोधात सावकारी व्याजाच्या वसुलीबाबतच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या। मात्र त्यावर अद्यापही पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही। याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा पोलीस प्रशासनास दिला असल्याची माहिती महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भेट घेतली आणि सगळे सहकारी होतो, तुमचे सगळ्याच ओळखीचे ते राजेश खान आणि पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि मालवणमध्ये खाजगी सावकारीचे कितीतरी अनेक तक्रारी होत्या ज्या संघटनेत त्या आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची आज भेट घेतली। काय केलं गेलं, इथे 30% खाजगी सावकारीने छोटे रकमा ज्यांना अशिक्षित लोकांना वाटल्या जात आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही लोक होते त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांकडनं फारशी काहीही कारवाई त्यांच्याकडनं झाली नाही। आज आमचं म्हणणं असं आहे की पोलीस निरीक्षकांनी सकारात्मक भूमिका दाखवली, पण याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी बघितली तर ज्यांच्याकडे ह्या तक्रारी गेल्या होत्या त्यांनी बाहेरच्या बाहेर मिटवण्याचं कामं केलं। बाहेरच्या बाहेर मिटवली याचा अर्थ तक्रारींचं तथ्य होती, कारण ह्यानंतर तुमचे आमचे संबंध राहिले नाहीत असा कागद तयार केला गेला आणि पोलीस स्टेशनला असलेल्या तक्रारी मागे घेतल्या गेल्या। याचा अर्थ तक्रारदारांकडे तक्रारींमध्ये तथ्य होतं, ते ज्यावेळेला पोलिसांच्या लक्षात आलं त्यावेळेला सावकारी कायद्याखाली कारवाई होणं अपेक्षित होतं, पण हे धाडस काहीही आपल्या पोलिसांकडून वरिष्ठांना म्हणजे पोलीस निरीक्षकांच्यापर्यंत गेलेलं नव्हतं। आज आम्ही भेटून त्यांना निदर्शनाला आणून दिलं। इथल्या सावकारांनी या लोकांना एवढा त्रास देण्याचं काम केलं आहे की घरातली गाडी, TV, फ्रीज, इव्हन गॅस सिलेंडर पण उचलून नेण्याचं काम केलं आहे। म्हणजे एवढे निर्दयी असलेले सावकार आहेत आणि ह्या सावकारांची मोडस ऑपरेंडी जर बघितली तर फार डेंजर आहे। एखाद्याला चेक द्यायचा, बँकेत न्यायचं, चेक त्याच्या नावाने दिलेला असतो त्याची कॅश स्वतःच्या हात ताब्यात घ्यायची आणि त्याचे पुरावे तयार करायचे आणि मग त्या पुरावे तयार केलेले त्या चेकच्या आधारावरनं ह्या लोकांना फसवून नोटरी करून घ्यायची। अशा अनेक तक्रारी त्या पोलीस स्टेशनला आहेत आणि अज्ञानीपणामुळे आणि गरजेपोटी हे लोक या सावकारांच्या दारात जात आहेत आणि अशा 30% म्हणजे त्याला काही बेसच नाही अशा चुकीच्या पद्धतीचं हे कर्ज घेत आहे। गरजेला घेतलेल्या आता सावकारी प्रतिबंधक कायदा आपल्याकडे आहे, चुकीच्या पद्धतीने चालवलेली सावकारी ज्यांच्याकडे लायसन आहे का नाही त्याची शहानिशा पोलिसांच्या मार्फत केली गेली नाही किंवा त्यांच्यावरती सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार दाखल करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही आणि त्यामुळे त्यांचं माजुरी वाढलेली आहे सावकारांची। आता त्याला कुठेतरी कंट्रोल बसला पाहिजे, त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने आज पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई जर झाली नाही या सावकारांवरती तर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आम्ही संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने जी काही आम्हाला घटनात्मक अधिकार दिले त्या अधिकारात यापूर्वी आंदोलनं केलेली आहे, त्यानंतर आम्हाला मालवण पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल आणि तेवढी तयारी आम्ही मनाची आणि सगळ्या बाजूने ठेवली। साधारणपणे त्यांचं म्हणणं तक्रारदारांचं की हे लॉकडाऊन पूर्वी काळापासून हे सगळं चालू आहे, म्हणजे गेल्या 4-5 वर्षापासून हे सगळे प्रकार चालू आहे। ते म्हणतात आता पोलीस निरीक्षक कधी बदलले, आता तरीपासूनच्या तक्रारी आहेत आणि आताची घटना गुन्हा दाखल करण्याची ह्या पोलीस निरीक्षकांच्या कालावधीतली सांगतो, कारण हे गेल्या 15-20 दिवसात महिन्याभरातच सगळा केला। 5 तारखेची आय थिंक NC आहे, काही NC केले आहेत, काही गुन्हा दाखल पण केला आहे। त्या सावकारांनी सांगितलं की माझं सोनं गेलं चोरीला, म्हणून जो कर्जदार तक्रारदार आहे त्याच्यावरती कारवाई केली गेली ते आता कार्यकाल त्याच्यावर त्यांनी तुम्हाला काय तर त्यांनी सांगितलं की मी त्याची चौकशी करतो आणि तथ्य नसेल तर मी ती काढून टाकण्यासाठी कायदेशीर जी काही गोष्ट आहे ती मी सगळ्या करेन। तेव्हा कोर्टात जाऊन पुढच्या प्रक्रिया करायला लागणार नाही, जर तथ्य नसेल तर मी स्वतः चौकशी करून त्याची दखल घेऊन करतो असं त्यांनी सकाळी सांगितलं।
आणि ठीक आहे म्हणून आज आम्ही पहिलं निवेदन दिलं आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती कारवाई जर कोणत्या पद्धतीची झाली नाही आणि सावकारांना पूरक वागणूक जर ह्यानंतरही मिळत राहिली तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण चाललेल्या गोष्टी तुमच्या माध्यमातून एकतर सगळीकडे पोचल्या पाहिजे आणि दुसरं इथल्या जनतेला कळलं पाहिजे ना, शासनाच्या प्रशासनाच्या पटलावर आणायला लागेल आम्हाला लोकशाही मार्गातून. अशी एक घटना घडली की पहिली तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराने सावकारांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर उलटं सावकाराची सोनं चोरी झालेल्याची खोटी तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याचं चुकीचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती शहानिशा कोणत्याही पद्धतीची केली नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे एवढ्या टोकाला जाऊन सावकारांची बाजू घेतली जाते का काय अशी शंका तयार होण्याची किंवा शंका तयार होणारी घटना ती वस्तुस्थिती आज मालवणमध्ये आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करणं आणि कायद्याने त्यांना जी काही सक्षम बाजू त्यांची आहे ती लावून धरून सावकारांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो न होता सावकारांनी दिलेली खोटी तक्रार दाखल करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला हे फार चुकीच्या पद्धतीने आणि सावकारांना पूरक वागणूक आहे का काय अशी शंका तयार झाली आणि हीही गोष्ट आम्ही पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनाला आणून दिली आणि त्यांनी कबूल केलं आहे की मी त्याची चौकशी करतो. तथ्य नसेल तर आम्ही तक्रार ज्या काही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही ती सीसमरी करून काढून टाकण्यासाठी जे काय प्रोसिजर ती करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.